श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. बघा, उद्या आहे अक्षय तृतीया आणि अक्षय तृतीयेचा दिवस हा अतिशय शुभ मानला जातो. 3.5 मुहूर्तापैकी एक मानला जाणारा हा सण दिवाळीप्रमाणेच या सणाला सुद्धा महत्त्व असतं. यावर्षी अक्षय तृतीया 10 मे रोजी साजरी केली जाणार आहे. म्हणजेच कधी तर उद्या. अक्षय तृतीया साजरी करण्यासाठी शुभ मुहूर्त सकाळी 4:17 सुरू होईल आणि 11 मे रोजी पहाटे 2:50 समाप्त होईल. तसेच पूजेचा शुभ मुहूर्त हा सकाळी 5:30 ते दुपारी 12:30 वाजेपर्यंत असणार आहे. तर तुम्ही याच काळामध्ये लक्ष्मी पूजन करू शकता. तर बघा, या दिवशी जर आपल्या घरामध्ये काही पैशांच्या अडचणी असतील तर त्या दूर करण्यासाठी आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी काही उपाय करणं तितकंच गरजेचं असतं. सुख समृद्धी आणि संपत्तीत वाढ करण्यासाठी प्रार्थना आपण देवी लक्ष्मीकडे करू शकतो. या काळात केलेली सर्व कामे यशस्वी होतात असे मानले जातात. अक्षय तृतीयेच्या दिवशी प्लास्टिकच्या वस्तू, स्टीलच्या, ॲल्युमिनियमची भांडी, काळे कपडे, धारदार वस्तू, काळ्या रंगाच्या वस्तू खरेदी करू नयेत. या वस्तू खरेदी केल्याने घरात दारिद्र्य येते असे म्हटले जाते. सनातन धर्मात अक्षय तृतीयेला विशेष महत्त्व आहे. या दिवशी धनाची देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. सोने खरेदी केले जाते. सोन्याचे दागिने अक्षय तृतीयेला खरेदी केले जातात. हा सण वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला साजरा केला जातो. बघा, याच दिवशी परशुरामाची जयंती सुद्धा असते. भगवान विष्णूंचा जो 6वा अवतार आहे तर तो भगवान परशुरामांचा, तर त्यांची जयंती या दिवशी असते. परशुराम जयंतीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्त उठून देवतांचे ध्यान करून दिवसाची सुरुवात करावी. त्यानंतर अंघोळ करून चांगले वस्त्र परिधान करून मंदिराची साफसफाई करून त्या पाटावरती आपल्याला एक लाल किंवा पिवळ्या कलरचा कपडा टाकून आणि त्यानंतर त्यावरती फोटो ठेवून आपल्याला पूजन वगैरे करायचं असतं. आणि बघा, अक्षय तृतीयाचं पूजन कशा पद्धतीने करायचं याचे संपूर्ण व्हिडिओ मी चॅनलवरती टाकलेला आहे. तो व्हिडिओ आवर्जून जाऊन चेक करा. आता हे सर्व झाल्यानंतर अक्षय तृतीयेच्या दिवशी काही अशा खूप महत्त्वाच्या गोष्टी असतात. या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणं तितकेच गरजेचं असतं. या भाज्या आहेत अक्षय तृतीयेच्या दिवशी चुकून सुद्धा आपल्याला ग्रहण करायच्या नाहीत किंवा खायच्या नाहीत. अक्षय तृतीयेच्या दिवशी काही महत्त्वाच्या चुका आहेत, त्या चुका चुकून सुद्धा आपल्याकडनं होता कामा नये. कारण 3.5 मुहूर्तापैकी असणाऱ्या या मुहूर्तामध्ये जर आपण काही चुका केल्या तर त्याचे जे वाईट परिणाम आहे, वाईट प्रभाव जे आहे तर ते आपल्या घरावरती पडतच असतात. अक्षय तृतीया हा जो सण आहे तर तो आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रमुख सणांपैकी एक महत्त्वाचा सण मानला जातो. याला आखाजी, आखास्तीज किंवा अक्षय तृतीया अशा वेगवेगळ्या नावाने वेगवेगळ्या भागांमध्ये ओळखलं जातं. आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये असे काही महत्त्वाचे सण असतात. या सणांची वाट आपण वर्षभर बघत असतो आणि त्या सणांच्या दिवशी जर आपण काही चुका केल्या तर त्याचे वाईट परिणाम सुद्धा आपल्याला बघायला मिळत असतात. तर आता आपण चला जाणून घेऊया की आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणकोणत्या चुका आहेत तर त्या टाळायच्या आहेत आणि त्याचबरोबर कोणकोणत्या भाज्या ज्या आहेत तर त्या आपल्याला घरामध्ये ग्रहण अजिबात करायच्या नाहीये. याबद्दलची सविस्तर माहिती आता आपण घेऊया. त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर आवर्जून व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, जे हे महत्त्वाचे सण असतात या सणांना काही महत्त्वाच्या भाज्या असतात त्या खाणं टाळणं तितकंच गरजेचं असतं. कारण का, ह्या भाज्या माता लक्ष्मीला रुष्ट करत असतात. आणि त्याचबरोबर काही चुका आहेत तर त्यासुद्धा टाळणं तितकंच गरजेचं असतं. कारण अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण इतके घरामध्ये उपाय करतो, सेवा करतो. अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण घरामध्ये किती साफसफाई, स्वच्छता करतो, माता लक्ष्मीचं पूजन करतो. मग ह्या चुका जर आपल्याकडनं झाल्या तर इतक्या केलेल्या सेवांचा आणि उपायांचा काही फायदा होतो का, तर अजिबातच नाही. त्यामुळेच ह्या सेवा आणि हे उपाय करण्या अगोदर उद्या ह्या ज्या महत्त्वाच्या चुका आहेत तर त्या आवर्जून टाळा आणि बघा, नक्कीच तुम्हाला अक्षय तृतीयेचं जे पुण्य आहे तर ते पूर्णपणे मिळेल. त्यामध्ये सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्याला या दिवशी घरामध्ये
कोणत्याही प्रकारचं मांसाहारी जेवण हे अजिबात करायचं नाही आहे. नॉनव्हेज हे अजिबात खायचं नाही आहे. त्यामध्ये मांस, मटण, मच्छी, अंडी काहीही असू द्या तर ते अजिबात आपल्याला खायचं नाही आहे. तुम्ही घरामध्ये सुद्धा बनवायचं नाही आहे किंवा बाहेर जाऊन सुद्धा आपल्याला ते खायचं नाही आहे. तर हे सर्वात महत्त्वाचं. त्यानंतर या दिवशी आपल्याला कांदा लसूण पूर्णपणे वर्ज्य असतो. आता आपण भाज्यांमध्ये रोज कांदा लसूण वापरतो, पण या दिवशी अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला देवीला नैवेद्य दाखवायचा असतो. त्यामुळे त्यामध्ये शक्यतो करून कांदा लसूण हा वर्ज्य केला जातो. जर तुम्हाला पटत असेल तर ह्या गोष्टी तुम्ही पाळा, नाही तर नाही पाळल्या तरीही चालेल. कारण ज्यावेळेस आपला विश्वास असतो, आपली श्रद्धा असते, त्यावेळेसच त्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्यावरती काम करत असतात. तर कांदा लसूण पूर्णपणे वर्ज्य असतो. त्यानंतर पुढचं महत्त्वाचं म्हणजे या दिवशी ज्या भाज्या जमिनीच्या खाली उगवतात, म्हणजे बघा आता पालेभाज्या ह्या जमिनीच्या वरती येतात, पण ज्या भाज्या जमिनीच्या खाली उगवतात त्यामध्ये बघा गाजर असतं, त्यानंतर बटाटा असतो, त्यानंतर बीट असतं. तर हे जे भाज्या आहेत किंवा फळभाज्या ज्या आहेत तर त्या जमिनीच्या खाली उगवतात, त्या भाज्या आपल्याला या दिवशी पूर्णपणे वर्ज्य असतात. आपल्याला त्या भाज्या घरामध्ये खाणं अजिबात चालत नाही. त्याचबरोबर वांग हे तामसिक आहारामध्ये येतं, त्यामुळे वांग हे या दिवशी चुकून सुद्धा आपल्याला खायचं नसतं. तर ह्या ज्या चुका आहेत तर त्या आवर्जून टाळा. आणि त्याचबरोबर फ्लावरची जी भाजी असते तर ती सुद्धा या दिवशी खाणं शक्यतो करून आपल्याला टाळायचंच असतं. कारण ह्या चुका ज्या वेळेस आपण करतो तर त्यावेळेस त्याचे जे वाईट परिणाम आहे, वाईट प्रभाव आहे तर ते आपल्याला भोगावेच लागतात. तर नक्की तुम्ही ह्या ज्या भाज्या आहेत त्या घरामध्ये खाणं टाळा आणि नक्कीच तुम्हाला माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल. त्यानंतर पुढचं म्हणजे आपल्याला घरामध्ये या दिवशी काही महत्त्वाच्या चुका आहेत तर त्या टाळायच्या आहेत. आता कोणकोणत्या चुका आहेत तर त्या बघा. आता या दिवशी आपण पहिली महत्त्वाची चूक म्हणजे या दिवशी आपण काही वस्तू घरामध्ये खरेदी करून आणत असतो, पण कोणत्या वस्तू खरेदी करायच्या नाही आहेत तर ते महत्त्वाचं आहे. यामध्ये तुम्हाला स्टील अजिबात खरेदी करायचं नाही आहे. धारदार वस्तू म्हणजे चाकू, सुरी, विळा वगैरे अशा वस्तू चुकून सुद्धा खरेदी करू नका. त्यानंतर काळ्या रंगाचे कपडे चुकून सुद्धा घरामध्ये खरेदी करू नका. याने माता लक्ष्मी आपल्या घरावरती रुष्ट होत असते. त्याचबरोबर लोखंडाच्या वस्तू चुकून सुद्धा खरेदी करू नका. याने सुद्धा माता लक्ष्मी आपल्या घरावरती रुष्ट होत असते. त्यानंतर दुसरी महत्त्वाची चूक म्हणजे या दिवशी आपल्या घरातील वातावरण हे संपूर्णपणे सकारात्मक राहील. आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे वादविवाद, भांडण, कटकट होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि त्या चुका सुद्धा आपल्याला टाळायच्या आहेत. तर त्यानंतर या दिवशी घरामध्ये किंवा बाहेर आपल्याकडनं प्राणी मात्रांचं म्हणजेच जे पशुपक्षी असतात, कुत्रा, मांजर, त्यांचा छळ होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. वयोवृद्धांचे आपल्याकडनं कोणत्याही प्रकारचे अपमान होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. या दिवशी चुकून सुद्धा कोणत्याच पानांचं किंवा फुलांचं आपल्याला तोडायचे नाही आहेत याची काळजी घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने माता लक्ष्मीचं आणि भगवान विष्णूंचं तुम्हाला पूजन करून आणि त्यानंतर ह्या टाळून आपल्याला अक्षय तृतीयाचं पूजन करायचं आहे. तर नक्कीच तुम्ही ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या पाळा आणि बघा नक्कीच आपल्याला अक्षय तृतीयाचं जे पुण्य आहे तर ते मिळेल. खूप मोठी असते अक्षय तृतीया. होईल तेवढे उपाय आणि सेवा करण्याचा प्रयत्न करा. बघा नक्कीच जीवनातले सर्व त्रास दूर होऊन भगवान विष्णूंचा आणि माता लक्ष्मीची कृपा आपल्या घरावरती होईल. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत. श्री स्वामी समर्थ.